नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे. लाडकी बहिणींना के-वाय-सी करण्यासाठी बहुत सारे प्रॉब्लेम येत होते, म्हणजे बरेच सारे प्रॉब्लेम येत होते. आता ते प्रॉब्लेम आता दूर होणार आहेत. त्यासाठी आता नवीन एक अपडेट आलेलं आहे आणि ते काय आहे आपण पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बघू शकता की वी आर एक्सपिरियन्स हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर, हा एक प्रॉब्लेम मोठा होता. आणि दुसरा आहे अनेबल टू सेंड OTP, OTP येत नव्हता, तो एक दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम बघू शकता की एक एरर दाखवतं आणि हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असं दाखवत होतं. आता हे सर्व आता तुमचं बंद होणार आहे. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आदिती ताई यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यांना हेही निदर्शनास आले आहे की त्यांना OTP बाबतची जी काही अडचण होती ती त्यांना निदर्शनास आलेली आहे. आणि पुढे बघा काय सांगितलेलं आहे की महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून महिला व बाल विकास विभागाने याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि तंत्रज्ञानाच्या तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यांची जे काही IT असेल ते त्यांच्या IT मधून याचं काम करण्यासाठी प्रगतीपथावर आहे आणि लवकरच या तांत्रिक अडचणी दूर होऊन के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. त्यांनी सांगितलेलं आहे की यांनी सूचना दिलेल्या आहे लाडक्या बहिणींना की हे काम लवकरच केलं जाईल आणि तुम्हाला के-वाय-सी करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.